आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाल्या। यामध्ये मिल्क प्रोडक्ट, गुटखासह इतर भेसळयुक्त पदार्थांच्या तपासण्या सुरू असून आतापर्यंत झालेल्या कारवाईबाबत काय म्हणाले या विभागाचे अधिकारी कर्मचारी पाहूया। अन्न आणि औषध प्रशासन सध्या ऍक्शन मोडवर आहे, काय कारवाई सुरू आहे सर? माननीय आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर जी कारवाई सुरू आहे त्यातील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीत आमच्या विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे। आतापर्यंत अन्न विभागात केलेली कारवाईचा तपशील असा, आतापर्यंत 5 डेऱ्यामधून 7 दुधाचे नमुने घेण्यात आले। दुग्धजन्य पदार्थांमध्ये 20 नमुने विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी घेतलेले आहेत। तसेच तेलाबाबत सांगायचं तर माजलगाव शिरूर या ठिकाणाहून आतापर्यंत 2 दुकानातून 230 लिटरचा साठा जप्त झालेला आहे, ज्यामध्ये लूज आणि मिसब्रँडेड तेलाचा साठा होता। त्यानंतर वासनवाडी, बीड तालुक्यातील वासनवाडी येथील लस्सी उत्पादन केंद्रातून मुदतबाह्य अन्न पदार्थाचा वापर करून लस्सी उत्पादित करत असल्याचे निदर्शनास आल्याने 102 लिटरचा साठा जागेवर नष्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतर केज तालुक्यामधील एका किराणा दुकानातून खजुराचा 56 किलो विक्रीस मुदतबाह्य झालेला साठा विक्रीस आढळल्यामुळे 16,800 किमतीचा साठा नमुने घेऊन तोही जप्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर गुटख्या संदर्भात विभागाने महत्वाची कारवाई घेतलेली आहे। आतापर्यंत 3 ठिकाणी धाडी जप्ती झाल्या, त्यामध्ये तलवाडा, बीड शहर आणि वडवणी किराणा दुकानातून गुटखा जप्त करण्यात आलेला आहे आणि 3 गुन्हे या तलवाडा, बीड आणि वडवणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। सदरची कारवाई माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि विभागाचे सहआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही कारवाई आतापर्यंत झालेली आहे, यापुढेही सदर कारवाई अशीच कार्यरत आहे आणि माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध पुरवण्यासाठी आता विभाग मोठ्या प्रमाणात कामकाज किंवा कारवाया करत आहे। यातून मला जनतेला असं आव्हान द्यायचं आहे की आपणाकडे काही भेसळयुक्त अन्न पदार्थ किंवा अस्वच्छ अन्न पदार्थ अशी आपणास दिसून आले किंवा हॉटेल्स आहेत, किराणा दुकान आहेत, यात आपणाला काही भेसळ आहे किंवा काही संशयास्पद वस्तू दिसत आहेत तर आपण या विभागाशी संपर्क करावा। निश्चित माननीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार हे विभाग त्यामध्ये सुद्धा काम करणार आहे। तसेच या विभागामार्फत औषधी विभागात सुद्धा कामकाज केलं जातं, त्यामध्ये सुद्धा पतंजलीची जे आपण सर्वांनी ऐकलेले आहे, पतंजली संदर्भात जे कारवाई झाल्या त्यामध्ये सुद्धा आष्टी तालुक्यातून 5,800 रुपये किमतीचा भ्रामक जाहिराती असलेला औषधी साठा आम्ही जप्त केला। त्याच्यावर आम्ही आता कंपनी विरोधात खटला दाखल करणार आहे, ती कार्यवाही सुरू आहे। सदर औषध विक्रेत्यांना असे आव्हान राहणार आहे की औषधाचे जे नियम कायद्याने घालून दिलेले आहे त्यानुसार आपण आपला व्यवसाय करावा। फार्मसीच्या उपस्थितीत आपला व्यवसाय करणं अपेक्षित आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणती औषधं विक्री करू नये। त्याच्यानंतर ज्या औषधांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे अशी औषधं आपण पूर्ण त्याची शहानिशा करूनच ती विक्री करण्यात यावी, त्याचं सगळं रेकॉर्ड जतन करून ठेवावं आणि सर्व जी औषधं आहे ही परचेस बिलानेच खरेदी करावी। कोणतेही सूट भेटते म्हणून कोणतेही ओव्हर द काउंटर औषधे विक्री करू नये, खरेदी करू नये। या दोन्ही विभागामार्फत माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार भविष्यात सुद्धा अशाच कारवाई सुरू राहणार आहे। त्याच्यामुळं अन्न आणि औषध आस्थापनांना आमचे आव्हान राहील का आपण सुद्धा केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियमाचं पालन करावे आणि आपला व्यवसाय नियमाअधीनच करावा। तरी नागरिकांना याबाबत काही अजून तक्रारी वगैरे माहिती वगैरे करायची असली तर टोल फ्री नंबर पण शासनाने दिलेले आहेत आणि आपल्या ऑफिसला आपण सदर माहिती, परिपूर्ण माहिती दिल्यास आम्हालाही कारवाई करण्यास सोयीचं होईल। धन्यवाद।